तर शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं, अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पितायत का असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आणि सरकारवर सडकून टीका केली। वारंवार मागणी करून सुद्धा महापुरुषांबाबत अपशब्द जे वापरणारे आहेत त्यांच्या संदर्भात कठोर कारवाई केली जात नाही, त्याचबरोबर कोणताही कायदा केला जात नाही, त्यामुळे त्यांना काही कळत नाही की दिसत नाही असा सवाल उदयनराजेंनी विचारला। माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। एका सांगण्यासारखं बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे।